सांगा आता. आता राख्या नाहीत बाई ह्या तर काय हे करदोड्यात काय राख्या जात ना बापा. नाही नाही तसं नाही म्हटलं, विचारून घ्या बाबा एकदा. या शांताबाई या ना, बाहेर काय करू राहिले, या ना, आहे ना राख्या आहेत ना अंदर. हो मी तरी बाहेरच्या राख्या पाहत होती, त्या गाडीवर तुला राख्या आहेत. काय तू माल गळेवरचा माल काय बाई सोपते का तुमच्यासारखं बाईले? दुकानातल्या राख्या घ्या ना, चांगल्या क्वालिटी बास. हा हा, तर राख्याच घेऊन राहिले ना बाबा, पाहत लागतील सगळे इकडे, भाव टाव तर पाहा लागतील. आता तुमच्या मोठे दुकानं दिसले की मोठ्या दुकान इथले अवाचे सव्वा भाव सांगतात, त्या गाड्यावरचे तरी जसे कमी सांगतात, आणि राख्या सारख्याच असतात. मावशीबाई तसं नसते ना ते. आता कोणी किंमत जर सांगते, दुकानातला माणूस जर किंमत सांगते तर ते का अशीच सांगत असेल का? ते क्वालिटी बाज असतात ना, क्वालिटी असते ना त्याची. आता ह्या गाड्यावरचे तुम्ही नेसान काही त्याचे ते टिकले ते खडे ते बातच तर पडतात, ते क्वालिटी म्हणतात का त्याला? मी आपली बाजू मी पोया लोक सुटत नाही म्हटलं. पोयाले जा तुम्ही कैशीनं कापसान तास सुटीन ते. हा भाऊ, म्हटलं तुमच्याकडे देवराख्या असतील ना? वा वा, आहेत ना देवराख्या आहेत ना आपल्याला. म्हटलं चंपाबाई, ते संगीताने सांगलं बाई ना राख्या, ते म्हणे तिचं काही जाणं नाही होईल, तर म्हणे देव राख्या आणजा म्हणे, लागे 2-4 ह्याही राख्या पाहिजे होते तिला. हा मग चालणार, घेऊनच चालू ना आपण. आता राख्या आठवला, समजा आपल्याला भाव टाव पसंत पडला आठवला, त्या भाऊन बरोबर सांगला तर घेऊनच जाऊ ना. तू मी संगीतासाठी बी घेऊन जाऊ मग. हा मग एकदा फोन करून विचारतो तिला नक्की किती पाहिजेत राख्या. विचार का भाऊ, मग ह्या वरच्या राख्याचे अलग आहेत का ह्या राख्यावरच्या, आणि हे तुम्ही बसेला हे राख्या कोणत्या आहेत मग? नाही नाही, मी हे बसेला हे राख्या नाहीत काय, ह्या ह्या वर ज्या टांगेल्या त्याच पहा तुम्ही राख्या, त्याच्यातल्या पहा ना तुम्हाला ज्या पसंत पडतील त्या देतो काढून. ह्या राख्या नाहीत. हॅलो, हां बोला बोला ताई. हां म्हटलं संगीता, मी अडी आलो होतो राख्याच्या दुकानात, तुला पाहिजे होत्या राख्या? हो हो, आणा ना राख्या, आणा ना. हो पाहिजेतच, जाणं नाही होणार मला आता, आणा तुम्हीच. हां मग ते सांग ना किती पाहिजेत देवराख्यान लागे. ह्या 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 ज्या राख्या आहेत की नाही आपल्या साध्या, ह्या 2 चांगल्या आणजा, 3 राख्या आणजा त्या अशा समजा मीडियम याच्या आणजा जर किंमतनं. देवराख्या आणा तुमच्या हिशोबानं, तुम्ही जितक्या आणसान तितक्या माझ्यासाठी बी घेऊन या देवराख्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, हा आणतो. हा ठेवा मग. हा ठेव. आता बाबा आम्ही कुकडे पाहते किती मोठ्या राख्या आहेत, याच्यात कुकडे पाहत बसा, तुम्ही द्या बा चांगल्या चांगल्या काढून. बरं सांगा मग तुम्हाला कशा प्रकारच्या पाहिजे, म्हणजे नक्की तुमचं कसं काय लेवल काय आहे, कुठून बजेट आहे तुमचं ते सांगा. बजेटचं काही नाही हो, बजेटची काय चिंता करता. बजेट आहे आपला चांगला, म्हणजे 20 लोक गेली चालते एका राखीची किंमत 20 असली चालते म्हटलं. द्या तुम्ही काढून द्या, चांगल्या चांगल्या काढा मस्त. एका राखीची किंमत 20, चांगल्यातली चांगली. मावशीबाई, राखीची सुरुवात म्हटलं लो क्वालिटीची राखी असेल त्याची सुरुवात बी 20 पासून आहे आता, जसं सध्याच्या काळात. तुम्ही काय राखी घेतल्या नाहीत वाटते मागच्या वर्षी? त्या मागच्या बाई माहित नाही म्हटलं किंमत. रक्षाबंधन करत असता की नाही बापा? कुकडे राहता, भारतातच राहता की नाही म्हटलं? या बाई पाहणं काय म्हणतात. हो दाखवा मग, तुम्ही दाखवा तर घरी. हे पाय तुझे जास्तीचं काही सांगू नको आम्हाला. राख्या जे असतील त्याच्यावर त्या काढून दाखव चुपचाप, नाही तर हाय आमच्या गाड्यावरचे घेतो आम्हाला काही नाही वाटत. मावशीबाई गरम नका होऊ ना, मी सांगू राहिलो तुम्हाला फक्त सुद्यामतीनं आहेत ना आपल्याजवळ, देतो मी, थांबा तुम्हाला. तेच म्हणते, द्या मग काढून चुपचाप, देवराख्या द्या काढून, लागे ह्या द्या 10-30 राख्या द्या आम्हाला, सगळ्या सारख्याच द्या. चंपाबाई, त्या संगीतासाठी 2 चांगल्या घ्या लागतात आणि 3 अशा मीडियम क्वालिटीच्या घ्या लागतात. ह्या साध्या राख्या तरी 5च पाहिजे, आणि देवराख्या ते म्हणे तुमच्या मतानं आणा म्हणे, तुम्ही जितक्या आणसान तितक्या. बरं ठीक आहे ना मग, ठीक आहे. द्या म्हटलं, द्या 25 राख्या द्या आम्हाला तुम्ही, आणि त्याच्यातल्या 3 ज्या त्या एकदम चांगल्या द्या. नाही 3 नाही, 2 एकदम चांगल्या, बाकीच्या सगळ्या 23च्या 23 राख्या एकाच सारख्या क्वालिटीच्या. तसं देवराख्या किती पाहिजे? देवराख्या द्या तुमच्या हिशोबानं, काही नाही, जेवढे लोक नेतात तेवढ्याच द्या. बरं देवराख्या देऊन देतो तुम्हाला, आणि लागे ह्या 25 नाही, ठीक आहे.